सकाळी सकाळी मी अशी मस्त अशी देवाची पूजा केलेली आहे, कारण आज आहे संकष्टी. तर संकष्टीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि इथे पण बघा फुलं वाहिलेली आहेत आणि उंटारावरच मी आता रांगोळी काढलेली आहे. इथे क्लिनिंग वगैरे झाली माझी. तर किचनमध्ये चला तुम्हाला दाखवते मी आज संकष्टी आहे म्हणून आम्ही काही नाश्ता नाही म्हणजे केला. एक चहा केला आहे आणि सिनोसाठी बटाटे उकडत ठेवलेत पराठ्या बनवण्यासाठी. आणि इथे साबुदाणे भिजत ठेवलेले होते रात्री, ती दुपारी मी याची खिचडी बनवेन. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सगळ्यांना अगोदर गुड मॉर्निंग. सिनोला आत्ताच मी गाडीमध्ये सोडून आलो आहे, तो गेला स्कूलला. आणि ही मी गावातून आणलेली भाजी, हे संध्याकाळी उपवास आहे म्हणून, आणि त्याच्यासाठी हे पराठे बनवलेले. तर तो आता अर्धे खालेत आणि अर्धे आल्यावर खाईल. आणि इथे मी खिचडी बनवणार आहे, त्याची ही तयारी करून ठेवलेली आहे. तर चला मी आता थोडी दही वगैरे खाते. आता आम्ही विनयचं लग्न जमलं आहे, त्यासाठी पत्रिका त्याच्या आल्यात, त्यातला हळदी कुंकू व्हायला आलो तिथे. ही आहे नवऱ्याची आई, मम्मी मोठी बरोबर आहे. आणि या सगळ्या एवढ्या बायका जमलेल्या आहेत सगळं करायला. आणि आता बघू चला आपण तिथं काय चाललंय. छोटी एवढ्या अशा पत्रिका सगळ्यांनी भरून घेतले. आता काय करता तुम्ही? टिकल्या लावायचे, जोरान बोला. तिथं आपला हालत आता यांची ती जी व्हिडिओ बनवतात ना का पत्रिकांची, तर ती चालू आहे त्यांची पत्रिकांची व्हिडिओ. आणि सर्व तयारी चालू आहे करतात एक एक आणि या सगळे इथं वेटिंगला आहेत कधी यांचा होईल असा. अर्ध्या जेवून आल्या, अर्ध्या तशाच आलेल्या आहेत. आज रात्रीच्या डिनरसाठी मी बनवलेलं आहे हे बघा मटर पनीर. इथे रबडीवाली खीर आणि इथे वरण आणि इथे भात आहे, याच्यामध्ये पराठे आहेत. तर एवढं सगळं आता जेवण झाल्यावर हे पण करायचं आहे, त्यामुळे आज मी दुसरी एक भाजी बनवली नाही, एकच भाजी बनवली. तर हे बघा असं मस्त अशी झालेली आहे घट्ट. खीरच आहे ही पण रबडी. तर मी आज अशी सिंपल अशी थाली तयार केलेली आहे. वरण भात, मटरची भाजी आणि खीर. आणि पराठा सकाळीचा आहे म्हणून तर मी आज याच्यामध्ये घेत नाही. आता इथे सर्व मांडणी करून झालेली आहे. किती इथं बाहेर उबळ लावलेत, इथं पण लावले, पण इथं काय उजेड परत नाही. चला आता इथं सगळी मांडामांडी चालू आहे. ताई मांडतात ते आता. तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनाय. तर आता आम्ही संध्याकाळी चाललो पाया पडायला चिरल्याला. आणि तिथून पुढे कुठं जायचं आहे का? नाही ना, मग एकच. आणि स्वीटी आणि हे आहेत आमच्यासोबत. आणि जातो आता तिथे दर्शन बाप्पाचं घेतो आणि येतो. 10 दिवसाचा गणपती असतो त्यांचा दसऱ्याचा. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता आमची जेवण वगैरे सगळे आटपले, पण आता पोरा बोलते पिरवाडीला जाऊया थार मध्ये. तर मग चला बरं जाऊया. हा बघा सिनो आणि गौरव बघा कुठं बसलाय, दिसते का नाही? लाईट लावून पाहिजे ना. हा हे बघ गौरव बघ कुठं बसलाय. काय खातोस तू? गपचूप म्हणून त्याने ती जागा घेतली हो. वा रे. आणि इथं सिनो वरती. चला काही जाऊ, चला वरती आपण पण. सर्वात कशा जागा आहे देखो. आणि संद्रूप खुललेला आणि एक नंबर असं वाटतंय वाईफ. हा मस्त का मस्त. सनरूफ मध्ये तर आताच आम्ही आलो ना, पूर्ण काळोख आहे त्याच्यामुळे काही समजत नाही. आणि पाणी पण पूर्ण आटलंय ना पाणी पूर्ण. बसलो ना, मी आलो होतो
इथे आम्ही बसलेलो आहोत. इथं ताई, तर दीदी, इथं स्वीटी आणि इथे मी आणि इथे मस्त पाणी पूर्ण आटलंय ना. आज हे आहे ना ते काय करवा चौथ का म्हणजे ती संकष्टी, मग त्याच्यानंतर एकादशी ना काहीतरी येते ना तेव्हाच तो पाणी ना असा. नंतर मग आता आपली गाडी पण आटली असेल ना ते तर इथं आता 2 खगोलशास्त्र आलेले आहेत आणि आता कसे भरती आहोटी समजेल आपल्याला.